शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंड कंटकदा या श्वेत पद्मा या ब्रह्मादुत शंकर तप्ति देवै सदा पिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष दार्यावहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आज आपल्या सिद्धेश्वर मंदिरामधून संपूर्ण आपल्या या डोंगरखंडाळा नगरीमध्ये श्री प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा, त्यामध्ये वृद्ध अबाल बालके माता भगिनी सर्व जातीपंथाची सर्व अशा प्रकारची प्रतिष्ठित मंडळी सामील झाली होती आणि मोठ्या आनंदाने प्रभू श्री रामचंद्रांची ही शोभायात्रा सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न झाली। आजची यात्रा ही कशासाठी होती याचं काही विशेष परत तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु 22 जानेवारी 2024 हा संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये दैदिप्यमान दिवस, इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे। ज्याप्रमाणे गेल्या 500 वर्षापासून प्रभू श्रीरामचंद्रांची जी मंदिराची जागा होती त्याच जागेवरती परत प्रभू श्रीरामांना प्राण प्रतिष्ठा होण्यासाठी 500 वर्षाचा काल हा लोटलेला आहे। आपण सर्वजण भाग्यवान आहोत। आपल्याला वाटतंय की नाही प्रभू श्रीरामचंद्रांची फक्त स्थापना होत आहे, प्राण प्रतिष्ठा होत आहे, परंतु गेल्या 500 वर्षामध्ये कित्येक साधू संतांनी, कित्येक थोर हिंदूंनी, त्याप्रमाणे आता आपल्या गावातील काही कारसेवकांचा सन्मान झाला। ते कारसेवक संत महंत मंडळींनी यासाठी रक्त सांडावं लागलं। रक्तरंजित 77 युद्ध, प्रभू श्रीरामचंद्रांची स्थापना, त्यांची जी मूळ जागा होती त्या ठिकाणी व्हावी यासाठी झालेले आहे। एवढा मोठा इतिहास आहे। तो इतिहास जर आपण बघायला गेलो तर आपल्याला कळेल आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने सर्वांची दिवाळी आहे। एकदा प्रभू श्रीरामचंद्रांचा गजर करायचा, श्यावर रामचंद्र भगवान की। ज्या आपल्या कुलातील काही लोकांना हौतात्म्य पत्करलेला आहे, आता आपल्या कुळातील कोणी त्यावेळेस आपल्या पिढीतील अजून कोण कुठे असतील काही सांगता येत नाही। हिंदूंचं हे एक राज्य होतं। हिंदूंचं राज्य असताना सुद्धा परकीय आक्रमण होऊन मुघलांनी म्हणा किंवा अजून अशा सत्ताधाऱ्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं जे मूळ अशा प्रकारचं जे मंदिर होतं ते नष्ट केलं। का नष्ट केलं तर प्रभू श्रीरामचंद्र हे आज आपल्या सर्वांचं राष्ट्र आहे। प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे प्राण आहे। प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे देश आहे। प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे एक विचार आहे। प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे दैदिप्यमान साक्षात भगवंत आहे। पण शोकांतिका अशी होती आपल्या भारतीय देशामध्ये, काही म्हणायचे अहो तुलसीदासांनी एक काव्य रचना केलेली आहे, ती एक कवितेप्रमाणे आहे, एक काव्य म्हणायचं, काव्य नाही। तुलसीदासांनी जो महान अशा प्रकारचा ग्रंथ निर्माण केलं, माहिती आहे रामायण सुद्धा 350 प्रकारचे आहेत। किती? 350 प्रकारचे रामायण आहेत आणि 350 प्रकारच्या रामायण मधून संत तुलसीदासांचं रामायण सगळ्यांना प्रिय आहे। म्हणून जो पुरावा सर्वप्रथम दिला गेला तो तुलसी रामायणामधून दिला गेला होता। त्याच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये संत मंडळी असतील त्यांनी पाठपुरावे केले। मग त्या आधारावरती
500 वर्षापासूनचा सर्व कालखंड तपासण्यात आला. मग कितीतरी उत्खनन झाले होते. रक्तरंजित इतिहास आहे. अहो 5 लाख सैन्याला 25,000 10,000 चिमटेधारी सैन्यासांनी वेळोवेळी प्राणाची आहुती दिलेली आहे. महिलांचाही यामध्ये तेवढाच 100% वाटा आहे. सुरुवातीला म्हणतात एक राजे होते, त्या हिंदू धर्माचे जे राजे होते त्या हिंदू धर्माच्या राजांचा पराजय झाल्यानंतर त्यांना वीरमरण प्राप्त आल्यानंतर त्या राज्यातील स्त्रिया या स्त्रियांनी एकत्र येऊन 10,000 स्त्रियांनी 5,000 सैन्यांशी युद्ध केलं होतं. परिणामी प्रत्येक वेळेस युद्ध झाले. 77 मेन युद्ध झाले. 77 युद्ध झाल्यानंतर काही वेळेस आपण जिंकलोही, परंतु तो जिंकलेला जो कार्यकाळ होता तो अतिशय क्षणिक होता. आणि आता आपल्याला ज्याची वाट बघायची आहे तो वेळ जवळ आलेला आहे. एकदा सगळ्यांनी प्रभू श्री रामचंद्र भगवान की. म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपल्याला प्रभू श्री भगवंताने जन्म दिला आणि त्या आयुष्यामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा आपण सदैव आनंदाने, की ज्याच्यासाठी 500 वर्षाची वेळ आपल्याला घ्यावी लागली, तो सुदीन तो योग्य वेळ आज आलेला आहे. झाले राम राज्य काय उमे आम्हाशी. एकदा प्रभू श्री रामचंद्रांचं राज्य आलं. प्रभू श्री रामचंद्र म्हणजे सांगण्याची गरज नाही. श्रीमद भागवत शिकवते मरायचं कसं, परंतु जगण्याचं सामर्थ्य प्रभू श्री रामचंद्र सांगतात. प्रभू श्री रामचंद्र एक तत्वी, एक वचनी, एक बाणी अशा प्रकारचे होते. म्हणून मी सांगितल्यापेक्षा आपल्याला आता लाईव्ह अशा प्रकारचं बघायचं आहे. मी माझ्या एक अज्ञान बालकाप्रमाणे जे बोललो, माझं काही चुकलं असेल ते मला परत द्या आणि झालेली सेवा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. बोला श्री यावर रामचंद्र भगवान की. धन्यवाद.